नमस्कार मंडळी, मी अवनी व्लॉग्समध्ये स्वागत करते। तर हे बघा, मी गेले होते आज मच्छी आणायला, तर मला दिसलेली माकलं ताजी। तर ही दोन प्रकारची माकलं होती, तर मी ही घेऊन आले होते। हे बघा, मस्त स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेली आहे। हे बघा, तर चला सुरुवात करूया। मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यात घातलेलं आहे तेल आणि भरपूर लसूण घेते आहे मी आणि कांदा। भरपूर लसूण आणि कांदा घ्यायचा आहे, खूप चांगले होते। हे बघा, मी गुलाबी होईपर्यंत आता हे परतून घेते आहे। आणि इथे मी मसाले घेतले होते, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि हे सर्व चिकन मसाला वगैरे। चिकन मसाला घातल्यावर पण छान होतं। तर इथे कांदा झालेला आहे गुलाबी परतून, लसूण आणि कांदा। आता मी हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकते आहे आणि मी इकडे ना वाटण केलं होतं सुक्या खोबऱ्याचं, ते टाकते आहे त्याच्यामध्ये। मी घेतलं होतं सुकं खोबरं, कांदा भाजून, लसूण, आलं, कोथिंबीर, जे म्हणजे तुम्ही टाकू शकता ते टाकू शकता आणि चांगलं परतून घेते आहे। हे बघा, आणि थोडं ना ते वाटण्याचं पाणी होतं, ते पण थोडंसं पाणी पण घालायचं आहे त्याच्यामध्ये। मी तेच पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडा वेळ झाकण लावून ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर आता बघा मस्त छान उकळी आली आहे। त्याच्यानंतर मी टाकते त्याच्यामध्ये माखळं स्वच्छ धुवून घेतलेले, साफ केलेले आणि थोडं मिक्स करून घेते आहे। आणि थोडी एक उकळी आल्यानंतर आहे ना मी चिंचेचं पाणी टाकलं होतं। तुम्ही चिंचेचं पाणी टाकू शकताय, कोकमही टाकू शकताय। तर मी ते चिंचेचं पाणी टाकलं होतं। त्याच्यानंतर ॲडजस्ट तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे बघा चांगलं बॉईल झालं आहे आणि हे आहे फायनल रिझल्ट। कसं वाटतं मंडळी माझा व्हिडिओ, नक्की सांगा कमेंट करून। लाईक, शेअर आणि कमेंट करा प्लीज।